श्री स्वामी समर्थ. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक भावनिक कथा, सासूबाईंचे मृत्यूपत्र. गंगाबाई 60 वर्षांच्या, पण गावात त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य होतं. त्यांची सून रमा आणि मोठा मुलगा विलास यांनी गंगाबाईंची खूप सेवा केली होती. रमा पहाटे उठून गंगाबाईंसाठी गरम पाणी ठेवण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सगळं काम स्वतःच्या आईची सेवा करावी तसं करायची. विलासही आपल्या आईच्या प्रत्येक गरजेकडे जास्तीचे लक्ष द्यायचा. औषध आणणे, डॉक्टरांकडे घेऊन जाणे, शेतीतील काम सांभाळणे, तो कधीच मागे हटला नाही. रमा आणि विलास दोघांनाही वाटायचं की त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे गंगाबाई त्यांच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करतील. गंगाबाईंना 2 मुली होत्या, संध्या आणि सरोज. त्या दोघीही मोठ्या शहरात लग्न करून राहत होत्या. वर्षातून एकाच दुसऱ्यांदा त्या फक्त सणासुदीला किंवा काही महत्वाच्या कार्यक्रमाला येऊन जायच्या. गंगाबाईंच्या तब्येतीची किंवा त्यांच्या गरजांची त्यांना कधीच फारशी चौकशी करायला वेळ मिळाला नाही. रमा आणि विलासलाही हे सगळं खटखट होतं, पण त्यांनी कधी गंगाबाईंसमोर कुरकुर केली नाही. एक दिवस गंगाबाईंची तब्येत अचानक खालावली. डॉक्टर येऊन गेले, पण काहीच फरक पडला नाही. विलासने ताबडतोब दोघी बहिणींना फोन करून बोलावून घेतले. घरात एक अनामिक भीती आणि दुःखाची छाया पसरली होती. रमा डोळ्यात पाणी आणून गंगाबाईंच्या पायांशी बसून त्यांची सेवा करत होती. गंगाबाईंनी डोळे मिटण्यापूर्वी सगळ्यांना जवळ बोलावले. त्यांचा आवाज क्षीण झाला होता, पण चेहऱ्यावर एक वेगळाच शांतपणा होता. माझं मृत्यूपत्र वकिलांकडे आहे. माझ्या निधनानंतर ते उघडलं जाईल. एवढंच बोलून त्यांनी अंतिम श्वास घेतला. घरावर शोककळा पसरली. 10 दिवसांनी गंगाबाईंच्या 13व्या दिवशी वकिलांनी मृत्यूपत्र वाचायला सुरुवात केली. घरात सगळे नातेवाईक जमा झाले होते. रमा आणि विलासला पूर्ण खात्री होती की मृत्यूपत्रात त्यांचंच नाव असेल, पण वकिलांनी वाचायला सुरुवात करताच सगळ्यांना धक्का बसला. गंगाबाईंनी त्यांची शहरातील मोठी जमीन संध्याला दिली आहे, वकील म्हणाले, आणि पुण्यातील सदनिका सरोजच्या नावावर केली आहे. हे ऐकून रमाच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. जिला कधी आईची आठवण आली नाही, जिनं कधी आईच्या आजारपणात साधी विचारपूसही केली नाही, तिला एवढी मोठी प्रॉपर्टी. रमाचा कंठ दाटून आला. विलासही शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचता येत नव्हते. पुढे वकिलांनी वाचले, गावातलं घर आणि शेती विलासच्या नावावर आहे, पण त्यात एक अट आहे. विलासला गावातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वर्षातून 3 महिने अभ्यासिका चालवावी लागेल आणि रमाबाईंनी गावातील महिलांसाठी गृह उद्योग सुरू करावा. रमाच्या डोळ्यातून अश्रू ओंघाळू लागले. तिला वाईट वाटलं. मी एवढी सेवा केली, एवढं कष्ट केलं, त्याचं हेच फळ? मला फक्त गृह उद्योग आणि यांना इतकी मोठी प्रॉपर्टी? तिच्या मनात विचारांचे वादळ उठलं. तिला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं. रात्री रमा एकटीच अंगणात बसली होती. तिच्या डोळ्यातून थांबता थांबेना पाणी वाहत होते. विलास तिच्या जवळ आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. रमा, काय झालं? त्याने विचारले. मला काहीच समजत नाहीये विलास. मी एवढं केलं, एवढं झिजले. आईला कधी एका गोष्टीची कमी पडू दिली नाही. मग त्यांनी असं का केलं? ज्यांनी कधी त्यांना विचारलं नाही, त्यांना त्यांनी सगळं देऊन टाकलं. रमाचा आवाज कापत होता. विलासने तिला जवळ ओढले. मलाही सुरुवातीला धक्का बसला होता रमा, पण आता विचार करतोय. आईचा विचार वेगळा दिसतोय. मला वाटतं त्यांनी बहिणींना प्रॉपर्टी देऊन त्यांची आर्थिक बाजू बळकट केली, कारण त्यांना त्यांचं भविष्य जास्त सुरक्षित करायचं असेल. आणि आपल्यासाठी? विलास थांबला. त्याने रमाला पाहिले. आपल्यासाठी त्यांनी फक्त प्रॉपर्टी नाही, तर एक जबाबदारी दिली आहे, एक संधी दिली आहे. संधी? कसली संधी? रमा गोंधळली. आईला कदाचित हेच सांगायचं असेल की आपली सेवा पैशात मोजता येत नाही. त्यांनी आपल्याला गावाशी जोडून ठेवले, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली. अभ्यासिका आणि गृह उद्योग हे फक्त काम नाही, तर समाजसेवा आहे. यातून कितीतरी लोकांचे भले होईल. आईला हेच हवं होतं की आपण फक्त आपल्या घरापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी मोठं करावं. विलासने शांतपणे समजावले. रमा काही वेळ शांत राहिली. विलासच्या बोलण्याने तिच्या मनात वादळ थोडे शांत झाले. तिला आईचे शब्द आठवले.
रमा सेवा ही फक्त शरीराची नाही, ती मनाची आणि आत्म्याची असते. कदाचित आईने हेच पाहिले असेल की ती आणि विलास केवळ प्रॉपर्टीचे वारसदार न बनता मूल्यांचे आणि संस्कारांचे वारसदार बनावेत. पुढील काही महिन्यात रमा आणि विलासने आईच्या इच्छेप्रमाणे अभ्यासिका आणि गृहोद्योग सुरू केला. रमाने महिलांना एकत्र करून विविध वस्तू बनवायला शिकवले. हळूहळू त्यांच्या उत्पादनाची मागणी येऊ लागली. महिला स्वावलंबी झाल्या. विलासच्या अभ्यासिकेतून अनेक गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळाली. रमा आणि विलासला आता कळले होते की गंगाबाईंनी त्यांना फक्त वारसा हक्काची मालमत्ता दिली नव्हती, तर एक वारसा हक्काची जबाबदारी दिली होती. एक असा वारसा ज्याने अनेक जीवनांमध्ये सकारात्मक बदल घडवला. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि समाधान होतं. गंगाबाईंचे मृत्यूपत्र हे केवळ मालमत्तेचे वाटप नव्हते, तर ते प्रेमाचे, विश्वासाचे आणि दूरदृष्टीचे एक प्रतीक होते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.